माझं नाव मुकुंद भोजराज भोईर। या खेळामध्ये मी चाहता आहे। भोईर जिमखाना संस्थेचे मी सेक्रेटरी आहे आणि माझे सहकारी महंत बाळासाहेब बाळकृष्ण महाराज पाटील हे माझ्या बरोबरचे आहेत। आता हे पुस्तक लिहायचं का वाटलं त्याला कारण असं की मी आज 35 वर्ष फक्त लोकांशी बोलतो, लोकांना काउन्सिलिंग करतो। येणाऱ्या पिढीला सगळं मी न्याय दिला आणि मुलांना नॅशनल इंटरनॅशनल केलं, पण आता पुढे त्याला येणाऱ्या पिढीला काय सांगायचं असेल तर मला लिहून ठेवणं आवश्यक आहे की याच्या पुढे लोक माझं वाचून आपापली पिढी, पुढची पिढी सुद्धा देशाचं संरक्षण करणारी, देशाचं नाव रोशन करणारी, देशाचं पोषण करणारी एक वर्ल्ड क्लास पर्सनॅलिटी निर्माण व्हावी यासाठी मी आव्हान करतो समाजात येणाऱ्या जनरेशनसाठी। त्यासाठी मला पुस्तक लिहायचं वाटलं। हे पुस्तक लिहिताना माझं अनिल छत्रे म्हणून एक माझे मित्र आहेत, बालमित्र आहेत, त्यांनी मला प्रोत्साहन केलं की एक लेखी सो बोली, तर मग तू किती बडबड केली तर तुझी तिथपर्यंत राहिली, पण तू लिहून ठेव। म्हणून त्यांनी माझ्याकडनं हे सगळं प्रश्नाची उत्तरं ऐकली आणि त्यांनी मस्त लेखन करून त्यांनी मला हा पुस्तक तयार करून दिलं, म्हणजे चांगलं लिहून दिलं मला पुस्तक। आणि ते आज प्रकाशन झालं। महाराज पाटील, बाळकृष्ण महाराज पाटील यांच्या हस्ते मी आज प्रकाशन केलं आणि आज लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन। इथे डोंबिवलीमध्ये, पनवेलमध्ये, कल्याणमध्ये, निरा ठिकाणी पुस्तक जाईल, लोकांना जागृत होईल। लोक मुलांना आपल्या खेळामध्ये, शिक्षणामध्ये एकत्र करून त्यांना ते पुढे नेतील पोरं आणि मुलांना तो चांगला फायदा मिळेल। आज माझ्याकडे भरपूर मुलं निर्माण झाली। पूर्ण इंडियाची नेव्ही टीम माझी मुलं तयार झालीत, आर्मी टीम सुद्धा माझी मुलं आहेत, एअरफोर्सची टीम माझी मुलं आहेत, रेल्वेमध्ये, एअर हॉस्टेलमध्ये कित्येक मुली या खेळाच्या माध्यमातून एज्युकेशन घेऊन, ऑल इंडिया युनिव्हर्सिटी घेऊन, वर्ल्ड युनिव्हर्सिटी खेळून त्यांनी आपापलं पर्सनॅलिटीवरती फाईल न दाखवता समोर जाऊन सिलेक्ट झालेले असे माझे विद्यार्थी झाले। आणि हे विद्यार्थ्यांना माहिती म्हणून, इतिहास म्हणून, हा काय काय झालेला इतिहास म्हणून हा पुस्तक लोकांपर्यंत जावं, त्यातला हा माझा इतिहास आहे। मी त्याला गीता समजतो। लोकांनी जरूर वाचावं, लोकांनी त्यातलं समजून घ्यावं आणि आपल्या घरी त्यांचा वापर करावं। हा पुस्तक कधीच एन होणार नाही। हा जनरल पुस्तक नाही, कथा कादंबऱ्यासारखं नाही। मी हे माझं अनुभव लिहिलंय, माझा अनुभव मी शेअर करतो नाही। या अनुभवाने रिझल्ट मिळाले मला नाही। या अनुभवाने मी जे आजपर्यंत जिमखाने तयार केले, या जिमखान्यातनं कुठल्याही प्रकारचं मी डोनेशन घेतली नाही, कुठल्याही प्रकारची गव्हर्नमेंटची ग्रँट घेतली नाही, कुठल्याही प्रकारचे कोणाची मेंबरशिप सुद्धा घेतली नाही। केवळ मुलांना एज्युकेशन करण्यासाठी माझा मेंटेनन्स स्टाफ, कोचेसच्या गरजेपुरतं मी लोकांकडनं फी घेतली आणि ती फी घेत राहीन आणि खेळाडू घडवत राहिली। खेळाडूंना असंख्य त्यांना खूप फायदा झालेला आहे। इकॉनॉमिकली, पर्सनली, एज्युकेशनली आणि प्रेस्टिजेबली मुलांना फायदा झालेला आहे। तो अनेक मुद्द्यांना फायदा करत राहावं यासाठी तो एक पुस्तक लिहायचं मी चांगलं प्रयत्न केलं। मला चांगला सपोर्ट मिळाला समाजाकडनं पण। आणि आता मी अपेक्षा करतो लोकांनी माझं पुस्तक वाचावं आणि आपापल्या मुलांना या खेळ आणि एज्युकेशन एकत्र देऊन त्यांना वर्ल्ड क्लास बनवावं अशी माझा आव्हान आहे। आणि त्याला लागेल ती मदत, कुठल्या प्रकारची मदत लागेल ती माझी संस्था कायम करत राहील आणि त्याचा फायदा तुम्ही सगळ्यांनी घेतला पाहिजे। कडू बोल वृत्तवाहिनी, सत्याचा कडवट आवाज।